जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रहो, आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झाले. ही भेट जवळजवळ 2 ते 3 तास चालली आणि मग मीडियामध्ये खळबळ माजली. भाजपचा एक नेता समोर येऊन सांगतोय, यानं काय होणार, त्यानं काय होणार, 2 भाऊ एकत्र आले तर आम्हाला काय फरक पडणार. एवढी मिरची झोंबली, एवढी आग लागली की सगळा डोंब उसळला. कुणी म्हणते पतपेढीमध्ये एकत्र आले होते की त्यानं काय फरक पडला, पण पतपेढी वेगळी आणि महानगरपालिका वेगळी. आत्ता उद्धवनराज एकत्र आलेत, येणार आहेत, तेव्हा तुमच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे. तुम्ही 2017चा विचार करता की आम्हाला 82 जागा मिळाल्या होत्या आणि उद्धव ठाकरेला 84 जागा मिळाल्या होत्या आणि आम्ही मोकळेपणानं त्यांच्या स्वाधीन मुंबई महानगरपालिका केली. पण त्यावेळी हेही सांगा की मुख्यमंत्री आमचे फडणवीस होते म्हणून. आणि दुसरी गोष्ट, जरी ठाकरे गटाला 84 जागा मिळाल्या असतील तर त्या आणखीन 30-35 वाढणार होत्या. पण तिथे मनसे ही वेगळ्या भूमिकेमध्ये होती, त्यामुळं ठाकरेच्या मतांमध्ये फाटाफूट झाली होती. पण ज्यावेळेस आत्ता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका ठिकाणी येतील त्यावेळेस भाजपाची दानादान उडेल हे निश्चित. भाजपात जरी कितीही परप्रांतीय मतं एकगठ्ठ म्हणत असेल तरी देखील तुमचा कबूतरखाना असेल, परप्रांतीय असेल, हिंदी भाषिक सक्तीचा मुद्दा वाटत असेल, त्याच्यामुळे तुमच्याकडं मतं खेचली जातील असं जरी वाटत असेल तरी देखील 2 भाई काफी आहे. राज आणि उद्धव एका ठिकाणी आले की तुमची दानादान उडल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचीच दानादान उडणार नाही तर तुम्ही एकनाथ शिंदे साहेबालासुद्धा खाईत लोटत आहात, खाईत. कारण मराठी मतं आणि मराठी भाषिकांच्या मते आणि मराठी माणसांच्या मते मुंबईच्या वर्चस्वासाठी, बाकी राजकारण वेगळं महाराष्ट्रातलं सांगत नाही, पण मुंबईसाठी ठाकरे ब्रँडच असावा अशी सर्वसामान्याची इच्छा आहे. तेव्हा भाजपनं पोपटाच्या भाषेत बोलू नये एवढीच विनंती. जय जिजाऊ.